राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणाच्या सुनावणीत आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्यात। महिला अत्याचार प्रकरणामधील चौथ्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्यानं आज खरातला नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। कोर्टानं त्याची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत केली आहे। उद्या त्याला पुन्हा 5व्या गुन्ह्यात हजर केलं जाणार आहे। आरोपी अशोक खरात जो आहे त्याला आज माननीय कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्याला हजर करण्यात आलेलं होतं आणि चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याला जी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्याला 30 तारखेपर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये घेण्यात आलेला आहे। आणि आता जो त्याचा 5वा गुन्हा आहे 79/2026 याच्यामध्ये त्याला वर्ग करण्यात आलेला आहे आणि उद्या त्याला पोलीस कोठडीसाठी माननीय कोर्टामध्ये हजर करण्यात येईल। तर अशोक खरात प्रकरणाच्या सुनावणीमध्ये आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत। आज सुनावणीमध्ये नेमकं काय झालं याची माहिती वकिलांनी दिली आहे। महिला अत्याचार प्रकरणामधील चौथ्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्यामुळे आज खरातला कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं।